मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात दाखल झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकास कामांचे लोकार्पण केले। त्याचबरोबर अनेक विकास कामांचे एकाच ठिकाणाहून भूमिपूजन केले। मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री व इतर मंत्री व भाजप नेते उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अकोल्यात सुमारे 2,500 कोटीहून अधिक निधीतून जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले। पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्प भूमिपूजन समारंभ, पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय इमारतीचा कोनशिला समारंभ, अकोला महानगरपालिका क्षेत्रांतर्गत केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत मलनिसारणचे काम भूमिपूजन समारंभ, अकोला महानगरपालिका क्षेत्रांतर्गत प्रधानमंत्री ई बस सेवा योजना अंतर्गत महापालिकेचा ई बस डेपो व चार्जिंग स्टेशनचे उभारणी करण्याचे काम, हायब्रिड ॲन्युटी कार्यक्रम अंतर्गत मूर्तिजापूर दहिगाव गुडदी उमरी अकोला राज्य महामार्गाची सुधारणा करणे, पोलीस अधिकारी कर्मचारीकरिता दक्षता नगर येथे 246 निवासस्थाने व परिसर विकास कामे कोनशिला, अकोला तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोलाचे नवीन प्रशासकीय इमारतीचे काम लोकार्पण समारंभ, अकोला तालुका क्रीडा संकुल बांधकाम कोनशिला समारंभ, अकोला शहरातील अद्ययावत सांस्कृतिक भवनाचे बांधकाम कोनशिला समारंभ, अकोला शहरातील ऑलिम्पिक दर्जाचे जलतरण तलावाचे बांधकाम कोनशिला समारंभ, अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयातील नवीन वार्ड इमारतीचे बांधकाम भूमिपूजन समारंभ, अकोला येथे महिला व बालविकास भवन इमारतीचे बांधकाम लोकार्पण समारंभ, जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन इमारत लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। आज अकोल्यामध्ये आपण करतो आहोत आणि इरिगेशन पासून तर वीज निर्मितीपर्यंत, रस्त्यांपासून तर महिला बालविकासापर्यंत आणि क्रीडापासून तर त्या ठिकाणी ज्याला आपण थिएटर म्हणू शकतो अशा प्रकारच्या नाट्यगृहापर्यंत अशा सगळ्या प्रकारच्या विकासाच्या कामाचं जी मुहूर्तमेढ आज अकोल्यामध्ये आपण केलेली आहे। मी अकोल्याचे खासदार अनुपभाऊ धोत्रे, आमदार रणधीरभाऊ सावरकर आणि आमचे सर्व जिल्ह्यातले जे आमदार आहेत, प्रकाशभाऊ असतील किंवा हरिभाऊ असतील, सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो की या ठिकाणी या सगळ्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या विकासाकरता निधी दिलेला आहे आणि याही पुढे असाच निधी दिला जाणार आहे।